शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणी शिर्डी पोलिसांकडे तपास सुरू आहे आणि यामध्ये खरं तर सुरुवातीला 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। यामध्ये जवळपास 5 आरोपी आहेत। त्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो भोंदू अशोक खरात आहे। त्यानंतर त्याची पत्नी कल्पना खरात, अरविंद भावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे अशी ही नावं आहेत। आणि त्या आरोपींपैकी जे अरविंद भावके आणि किरण सोनवणे हे पोलीस कस्टडीमध्ये होते, त्या दरम्यान पोलिसांना तपासामध्ये नवीन माहिती जी आहे ती उघड करण्यात यश आलेलं आहे। त्यामध्ये आता समता पतसंस्थेमध्ये जे खाते होती त्याचा नॉमिनी हा अशोक खरात होता। अशी 132 खाती आहेत। त्यामध्ये 32 खाती जी आहेत ती सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतील आहेत। यामध्ये जे खातेदार होते त्यांचे वेगवेगळे जबाब घेण्यात आले आणि काहींनी सांगितलं की देवदर्शनाच्या नावाखाली आमच्याकडून ही कागदपत्र गोळा करण्यात आली, या खात्यांशी आमचा काही संबंध नाही, आम्ही कोणतेही व्यवहार केले नाही। मात्र कुठंतरी या चौकशी दरम्यान आणखीन काही खात्यांची नावं पुढे आली। त्यामध्ये ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर ज्या आहेत त्यांचं खातं असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या खात्याच्या अनुषंगाने पोलिसांना तपास करायचा आहे। त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस जे आहे ती नोटीस बजावणार आहे आणि पुढील नोटीस बजावल्यानंतर पुढील 7 दिवसात त्यांना हजर राहून चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करायचं आहे। एकंदरीत जर बघितलं तर प्रतिभा चाकणकरांचे एकूण 4 खाते या समता पतसंस्थेमध्ये आहे, जी राहतेची शाखा आहे। त्यामध्ये मुलाच्या नावाने देखील 2 खाते आणि त्यांच्या नावाने 2 खाते अशी 4 खाते आहेत। त्यामध्ये 2,40,00,000 अधिक व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस आता तपास करत आहेत। तर दुसरीकडे जगदंब पतसंस्थेची जी 32 खाती आहेत त्याचा देखील तपास जो आहे तो पोलीस करणार आहेत। त्यामध्ये शिर्डी पोलिसांनी तो गुन्हा जो आहे तो नाशिक ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केलेला आहे। त्यामुळे त्याची चौकशी जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र यामध्ये आता जे मोठं नाव समोर आलं आहे प्रतिभा चाकणकरांचं, त्या चौकशीला कधी हजर राहतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाळेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।